आज मला माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते आदरणीय सुनेत्रताई पवार, सुनील तटकरे साहेब, छगन भुजबळ साहेब, पार्थ पवार साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे असे खासदार प्रफुल्ल पटेल साहेब आणि पूर्ण पक्षाच्या माध्यमातून मला एक मोठी संधी राज्यसभेवर निवडून पाठवून पक्षाने एक फार मोठं काम केलेलं आहे आणि मी पक्षासाठी एक साधारण पूर्व विदर्भाचा कार्यकर्ता असल्यामुळे मी 2 वेळा विधान परिषदमध्ये काम केलेलं आहे आणि पक्षाने जी संधी दिलेली आहे याचा मला फार गौरव आहे आणि प्रसन्नता आहे. खरं तर परिस्थिती खूप बदललेली आहे. अजितदादा गेल्यानंतर तुमचे शपथविधी होते. काय भावना आहे म्हणजे दादा? अजितदादा आमचे सर्वांचे लोकप्रिय जननेते होते आणि त्यांच्या गेल्यानंतर आज पण आम्हाला जे कमी महसूस होत आहे, कसं काय करायचं, एक समोर फार मोठा आव्हान आहे. पण अजितदादांनी दिलेला संदेश, अजितदादांनी दिलेला महाराष्ट्र राज्यासाठी जे अजितदादांनी सर्व पक्षाला जे संदेश दिलेला आहे त्या पद्धतीने प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहे, आमच्यासारखे ज्यांना आज इतका मोठा पद पक्षाने दिला आहे, तो आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की ज्या पद्धतीने अनुशासनप्रिय जनप्रिय अजितदादा होते त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही काम पक्षासाठी, देशासाठी, राज्यासाठी, राज्याचे शेतकऱ्यांसाठी, राज्याचे युवकासाठी, उद्योगसाठी आणि रेल आणि केंद्र सरकारशी संबंधित जे प्रश्न आहे त्यासाठी एकदम प्रॉपर व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने मी काम करणार. सहकुटुंब सहपरिवार तुम्ही आलेले आहात, त्यांच्या काय भावना आहेत? माझा पूर्ण परिवार एक तो त्यांच्या मनात एक राज्यसभेमध्ये निवडणूक झाल्यामुळे माझा मित्र परिवार आणि माझा परिवार अत्यधिक प्रसन्न आहे आणि ते सर्व आज यासाठी उभे आहे की त्यांना असं वाटते की आज आमच्या परिवारचा एक माणूस, आमच्या घरचा एक माणूस इतके मोठे सभागृहामध्ये गेला आहे, म्हणून सर्वांनी शुभेच्छा द्यायला ते दिल्लीपर्यंत आलेले आहे. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब ज्या पद्धतीनं ते विकास, देशासाठी उन्नती, प्रगतीसाठी ते काम करत आहे, नक्कीच या राज्यसभाचे सदस्य असल्यामुळे मला या सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये मी एक व्यवस्थित कार्यकर्ता म्हणून नक्की काम करणार आणि जे प्रगती देशात होत आहे, नक्कीच आमचा देश आमच्या मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक मोठी शक्ती म्हणून आज देश उभा आहे.